मंडळी, आज आपण बनवत आहोत फरसाणची भाजी। आता इथं झटपट होणारी 10 मिनिटात फरसाणची ही भाजी होणारी आहे। बॅचलर लोकांसाठी फार उपयोगाची आहे ही भाजी। आपण सुद्धा पटकन काही भाजीला खाऊसं वाटलं तर करू शकतो। तर चटपटीत होणारी 10 मिनिटात ही भाजी होणारी आहे। चला तर आपण ह्याची साहित्य आणि कृती पाहूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवतो फरसाणची भाजी। झटपट होणारी फरसाणची भाजी आहे ही। पटकन होते, चटकन आपल्या घरात जर भाजीला काही नसेल आणि चटपटीत काही खावंसं वाटत असेल तर आपण ही फरसाणची भाजी एक 10 मिनिटात करू शकतो। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा। इथं आपण 1 वाटी फरसाणा घेतलेला आहे। इथं कांदा लसूण मसाला घेतला 1 चमचा, कोथिंबीर बारीक चिरून घेतली। इथं आपण कसुरी मेथी घेतली अर्धा चमचा। इथं किचन किंग मसाला अर्धा चमचा घेतलाय आणि 1 चमचा आपण धने जिरे पावडर घेतली। अर्ध लिंबू घेतलेला आहे। एक मीडियम साईजचे 2 टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेत आणि मीडियम साईजचे 2 कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत। आता आपण ह्याची कृती पाहूया। आता आपण कढईमध्ये तेल फोडणीला टाकलंय। आता आपण थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की आपल्याला जिरं टाकायचंय। थोडंसं आपण जिरं टाकलंय। अर्धा चमचा हळद टाकूया। अर्धा चमचा हिंग टाकली। कढीपत्ता टाकलाय। आता आपण कांदा टाकूया। छानपैकी हा कांदा आता आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बॅचलरसाठी ही झटपट होणारी भाजी आहे मंडळी। जी मुलं बाहेर शिकायला आहेत, ज्यांना पटकन एक 10 मिनिटात भाजी करायची आहे, त्यांच्यासाठी ही भाजी आहे। आपण सुद्धा ही आपल्याकडे जर भाजीला काही नसेल, चटपटीत काही खाऊ वाटलं तर एक 10 मिनिटात ही भाजी आपण तयार करू शकतो। आता आपण आलं लसूण पेस्ट टाकूया। लसूण ठेचून घेतलाय, आलं किसून घेतलंय आपण आणि आता ह्याचा थोडासा आपल्याला कच्चा वास लसणाचा घालवायचा। थोडंसं आपण हे सुद्धा परतून घेणार आहे। आता आपण टोमॅटो टाकूया। आपण बारीक चिरून घेतले टोमॅटो। आता हे टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। चपाती बरोबर ही भाजी खूप छान लागते बरं का। भाकरी बरोबर पण छान लागते, पण भाकरीपेक्षा चपाती बरोबर खूप छान लागते। आणि की एक मंडळी, ही जेव्हा आपण भाजी करतो त्यावेळेस आपण ह्याचा जो रस्सा करणार आहे ह्या भाजीचा, तर गरमागरम जेव्हा असेल आपली ही भाजी तेव्हाच आपण खायची। जर थंड झाली तर मग त्या जो फरसाण आपण टाकणार आहे रश्श्यामध्ये, त्या फरसाण एकदम मऊ होतो आणि मग भाजी चांगली लागत नाही खायला। तर आपल्याला आधी हा रस्सा करून घ्यायचा भाजीचा आणि मग जेव्हा तुम्हाला खायची त्यावेळेला तुम्ही तो रस्सा काढून घ्यायचा वाटीमध्ये आणि वरून फरसाण टाकून मग आपल्याला भाजी खायची ही। आता आपण हे छान टोमॅटो परतून घेऊया। आता आपण मसाले टाकूया। ही धने जिरे पावडर आहे 1 चमचा, हा किचन किंग मसाला 1 चमचा आहे आणि हा आपला कांदा लसूण मसाला आहे, हा 1 चमचा आहे। आता कांदा लसूण मसाला जर नसेल तर तुम्ही आपल्या घरगुती वापरातला मसाला टाकला तरी चालेल किंवा लाल मिरची पावडर टाका। आता हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे। आपण थोडंसं मीठ टाकूया। मीठ थोडंसं बेतानेच टाका। फरसाण्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळं थोडंसं आपण मीठ जरा जपूनच टाकायचं। आता इथे अशाच प्रकारे आपण शेवभाजी सुद्धा करू शकतो, पण आज आपण फरसाण्याची भाजी करतोय। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला फरसाणा नसेल आवडत तर आपण ह्याच्यामध्ये शेव टाकू शकतो। शेव टाकून सुद्धा शेवभाजी केली जाते ही। आता आपण पाणी टाकूया। आता ही मला भाजी 2 माणसांसाठी करायची, तर त्या अंदाजाने मी 1 वाटी फरसाणा घेतलेला आहे आणि एक अर्धा ग्लास आपण पाणी टाकूया।
आणि अशा प्रकारे आता हे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे आपल्याला आणि मग आपण ह्याच्यामध्ये फरसाणा टाकणार आहे। आता हा भाजीचा रस्सा आपला छानपैकी उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये फरसाणा टाकूया। एक वाटी आपण फरसाणा घेतलेला आहे आणि आता हा फरसाणा टाकला आपण हा छानपैकी असा ढवळून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण इथं गॅस बंद करणार आहे। ही कसुरी मेथी आहे, कसुरी मेथी टाकली आपण थोडीशी। पुन्हा एकदा आता आपण ही भाजी ढवळून घेऊया थोडंसं असा। अशी भाजी आपली गरमच आहे, गरम भाजीत आपण कसुरी मेथी टाकली त्याच्यामुळे गॅस चालू करायची काही गरज नाही आपल्याला। हे पहा, आणि आता आपण सर्व करूया। थोडीशी कोथिंबीर टाकू आपण। अशा प्रकारे ही खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे। आता आपण थोडंसं लिंबू पिळूया। एक अर्ध लिंबू घेतलेला आहे आपण। लिंबू जर नसेल तर तुम्ही चिंच टाकू शकता किंवा मग आमचूर पावडर टाकू शकता। तर अशा प्रकारे आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। आता आपण सर्व करूया। आता आपण भाजी सर्व करूया। छानपैकी आपली गरमागरम फरसाण्याची भाजी तयार आहे मंडळी। करून बघा, खाऊन बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।